मी आदित्य पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आदित्य पाटील। तर मित्रांनो, तुमच्यासाठी मी आज घेऊन आलो आहे खास। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की ऑटोमॅटिक बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं। तर मी ते आता तुम्हाला 5 वेबसाईट सांगणार आहे आणि ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजंट वेबसाईट आहेत। म्हणजे त्या वेबसाईटमध्ये AI चा वापर आहे। आर्टिफिशियल इंटेलिजंट हे लॉंग टर्म म्हणजे लॉंग फॉर्म झाला आहे त्याचा। AI हे लवकर कळतं, म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म आहे हा। आणि AI ने जे आहे ते कशा पद्धतीने आपण एडिटिंगमध्ये त्याचा वापर करून एक प्रो लेवलची एडिटिंग आपण करू शकतो, तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, कुठल्या कुठल्या या वेबसाईट आहेत ते आपण बघूयात। बघा, आपण जर बघितलं तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण, इम्पॉर्टंट आणि तुम्हाला काहीतरी शिकवणारा असा हा व्हिडिओ होणार आहे। ज्या मित्रांना कळत नाही की एकदम जेव्हा आपल्याला ऑर्डर ही लगेच येते आणि जेव्हा आपण कुठेतरी तासनतास कटिंगच्या मागे लागत असतो, म्हणजे कॉर्प करायच्या मागे लागत असतो फोटो, आणि फोटोशॉपवरती खूप जास्त वेळ यासाठी जाते। मात्र आपल्याला जर म्हणजे घंटो का काम मिनटं में असं जर करायचं असेल तर कशा पद्धतीने एडिट करायचा बघा सांगतो। तर चला करूया सुरुवात आपल्या व्हिडिओला। तर गुगलवर आलो आहे मित्रांनो आपण। या ठिकाणी आपण टाकलं आहे, पहिली वेबसाईट आहे टाकतो आहोत रिमूव्ह AI। आणि रिमूव्ह AI म्हणजे रिमूव्ह आर्टिफिशियल इंटेलिजंट आपण असं टाकलं, म्हणजे शॉर्ट फॉर्म त्याचा यूज केला आहे AI। आणि इथं म्हणूया आपण याला सर्च, सॉरी मी चुकलो थोडं, रिमूव्ह आणि जे आपल्याला दिसते स्क्रीनवरती ते वेबसाईट आपल्याला टाकायची आहे रिमूव्ह BG। आणि रिमूव्ह BGच्या टाकल्याच्या नंतर बघा या ठिकाणी काही फोटोज आपल्याला मिळत आहेत। फोटो सिलेक्ट करून घ्यायचा, अपलोड म्हणायचा आणि अपलोडवर जायचा, फोटो सिलेक्ट करायचा आणि सिलेक्ट म्हणायचं। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला काही म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया होत आहे सध्या फोटोवरती। आपल्याला एका क्लिकमध्ये आता बॅकग्राऊंड निघून गेला आहे। अतिशय जबरदस्त बघा वेबसाईट आहे, कारण की एखाद्या वेळेस काय होते आपल्याला खूप जास्त गडबड कामाची असते आणि जास्त काम असते आणि फोटो आपल्याला रिमूव्ह करायचा असतो बॅकग्राऊंड, त्यामुळे हे वेबसाईट अगदी जबरदस्त आहे। आपण HD मध्ये प्रीमियम घेऊन आपण डाउनलोड करू शकता, किंवा मग जे नॉर्मल आपली साईज आहे त्याच्यात ते डाउनलोड फ्रीमध्ये होतेच आहे। तर अशा पद्धतीनं जे आहे तो आजचा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। बघा, एक वेबसाईट झाली आहे मित्रांनो हे, आणि याच्यानंतर बघा दुसरी वेबसाईट आहे। बघा मी सांगतोच तुम्हाला, एक नंबर ह्या सगळ्या वेबसाईट असणार आहेत, कारण की कसं आहे कोणाला कधी काम पडेल या वेबसाईटचं ते कोणी सांगू शकत नाही। आणि ह्या सर्व वेबसाईट्स ज्या आहेत त्या शक्यतो आपण लिहूनच घेतल्या पाहिजे, नोटबुकमध्ये असेल किंवा मग सर्व याच्यामध्ये असेल। हे बघा इथे मी आता ॲडोबीची एक ऑफिशियल साईटवर आलो आहे, त्याचं नाव एक मिनटं मी सांगतोय। ॲडोबीच्या ऑफिशियल साईटवर आलो आहे बघा, ॲडोबी बॅकग्राऊंड रिमूव्हर अशा प्रकारची साईट आहे मित्रांनो। पहिल्या क्रमांकाच्या साईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि पहिल्या नंबरच्या साईटवरती आपण सेकंड नंबरच्या साईटवरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड युअर फोटो म्हणून एक ऑप्शन येईल, ब्ल्यू कलरचा एक त्याला लेअर येईल, त्याच्यावर क्लिक करून आपला फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। आणि फोटो सिलेक्ट झाल्याच्या नंतर फ्री बॅकग्राऊंड रिमूव्हर अशा पद्धतीचा आपल्याला पॉपअप दिसेल त्या ठिकाणी। आणि खाली आपण बघू शकता आपला फोटो ह्या इथे डाउनलोड झाला आहे मित्रांनो, आणि इथे तो त्याचा बॅकग्राऊंड जे निघायला सुरुवात झाली आहे, बॅकग्राऊंड आर्टिफिशियल म्हणजे निघतं आहे, डिरेक्ट रिमूव्ह होत आहे। हे सुद्धा सुंदर वेबसाईट आहे मित्रांनो, जबरदस्त वेबसाईट आहे ही सुद्धा। आणि याच्यामध्ये कुठल्या वेबसाईटला कुठल्या प्रकारचं जास्तीत जास्त लोक म्हणजे आपण म्हणतो ना कुठल्या स्टार मिळाले आहेत, हे सर्व तुम्ही आपण इथे सुद्धा चेक करू शकतो। काही विषय नाही त्याच्यामध्ये, 8 पैकी 10 वगैरे, 10 पैकी 8 वगैरे असं तसं। आणि याच्या माध्यमातून बघा रेटिंग आपण ज्याला म्हणतो, आणि सहजरित्या डाउनलोड करू शकतो आपण अतिशय फ्रीमध्ये। आणि क्वालिटीमध्ये थोडाफार म्हणजे जास्त तर नाही, मात्र थोडाफार जो आहे तो फरक आपल्याला दिसेल, पण शक्यतो क्वालिटीच आपल्याला इथे मिळेल। त्यानंतर आपली तिसरी वेबसाईट आहे मित्रांनो, बघा मी टाकतो आहे फ्रीपिक आपली हे तिसऱ्या नंबरची वेबसाईट आहे, म्हणजे 3rd नंबरची वेबसाईट आहे। आणि ही जी वेबसाईट आहे मित्रांनो
ह्या इथे गेल्याच्या नंतर आपल्याला खाली इथे खाली येत आहे फ्री बॅकग्राऊंड रिमूव्हर. फ्री पिकवर गेल्याच्या नंतर फ्री बॅकग्राऊंड रिमूव्हर इरेजर द बॅकग्राऊंड्स अशा प्रकारचा पॉपअप आला आहे. आणि इथे सुद्धा सिलेक्ट इमेज करून आपण या ठिकाणी जायचं आहे आणि आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड जे आहे ते रिमूव्ह करायचं आहे. मित्रांनो, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करू शकतो. म्हणजे एकीकडे आपण तासनतास जे आपण क्रॉप करतो फोटोला, किती सगळा वेळ त्यामध्ये जातो. मात्र जर आपल्याकडे कस्टमर भरपूर असतील, वेळ जर कमी असेल आणि सतत नवीन फोटो जर यूज करायचे असतील तर ह्या साईट मित्रांनो आपल्याला एका देवदूताप्रमाणे काम करतील. अशा पद्धतीच्या साईट्स मी तुम्हाला पहिल्यांदा कुठेतरी यूट्यूबवर हा रिलीज करतो आहे की डिरेक्टली साईट सांगतो आहे की माझ्या पर्सनल यूजमधल्या मी कुठल्या साईट यूज करतो ते सगळं मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो. म्हणून तुम्ही मला जास्तीत जास्त सपोर्ट करा, लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा कशा पद्धतीचा व्हिडिओ वाटला. सोबतच आपल्या मित्रांपर्यंत हे पोहोचवा, त्यांना शेअर करा आणि फक्त एक सबस्क्राईब करा. एक तुमचं सबस्क्राईब आम्हाला खूप मोठं मोटिवेशन असतं. त्यानंतर चौथी वेबसाईट आहे मित्रांनो आपली. बघा, चौथी जी वेबसाईट आहे ते आपल्याला स्क्रीनवरती सध्या दिसत आहे मित्रांनो. रिमूव्ह AI नावाची एक साईट आहे आणि इथे आपण फर्स्ट जे ऑप्शन आहे साईट आली ज्यावर क्लिक करायचं. सेम प्रोसिजर आहे सगळ्या साईटची. अपलोड युअर इमेज याच्यावरती या पॉपरवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला सेम तेच फोल्डर्स जे आहेत ते शो होतील. जिथे आपला इमेज आहे ते घ्यायचं आणि सिलेक्ट करून मग त्याचं बॅकग्राऊंड काढायला सुरुवात होते मित्रांनो. ह्या आतापर्यंत आपण 4 वेबसाईट्स ज्या आहेत त्या बघितल्या आणि 4 वेबसाईटमध्ये मला म्हणजे आवडणाऱ्या सगळ्याच वेबसाईट्स आहेत. खूप सुंदर बघितलं आपण काम करतात, वर्क करतात आणि क्वालिटीचा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इश्यू सगळ्यात जास्त कशाचा होतोय, क्वालिटीचा होतोय. इथे बघा प्रीमियर पण आहे आणि नॉर्मल पण आहे. फक्त थोडाफार क्वालिटीचा फरक आपल्याला साईटनुसार मिळू शकतो. मात्र शक्यतो जास्त साईट्स करून क्वालिटी ह्या सेमच आहेत. काही साईट्स फक्त थोड्या म्हणजे आपण जर बघितलं तर क्लिअरली म्हणजे एकंदरीत क्लिअरिटी जी असते ते थोडीफार कमी होताना आपल्याला दिसते. त्याच्यानंतर आपल्या 5व्या क्रमांकाची साईड आपल्याला घ्यायची आहे मित्रांनो. आणि 5व्या क्रमांकाची साईड घेत असताना आपण या ठिकाणी टाकूया की PNG. आपण या सर्च बारमध्ये टाकूयात. टाकल्याच्या नंतर बघा सर्च मारलंय मी, एक मिनिट सर्च मारलंय बघा, सॉरी जरा चुकलंच माझं. हां, तर आता बघा इथं मी टाकलं PNG ट्री. हे टाकायच्या नंतर फर्स्ट क्रमांकाची साईट आहे मित्रांनो. सेकंड क्रमांकाची साईट त्याच्यावरती क्लिक करायचं. फ्री बॅकग्राऊंड रिमूव्हर, अपलोड इमेज. प्रत्येक साईटचं सेम इंट्रोडक्शन आहे मित्रांनो. प्रत्येक साईट सेम आपल्याला जे आहे ते म्हणजे कळणार. एकदम साधी सोपी पद्धत असते. सिलेक्ट युअर इमेज केलं की लगेच आपल्या फाईलमधले फोटो दिसतील आणि लगेचच ते क्लिक केल्याच्या नंतर एका क्लिकमध्ये म्हणजे एका सेकंदाच्याही आत बघा अर्ध्या सेकंदात आपल्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह. म्हणजे आपण तासनतास गमवतो फोटोशॉपमध्ये, त्याच्यानंतर आपल्या फोटोशॉपमध्ये एखाद्या फोटोचं आपण बॅकग्राऊंड जे आहे ते कट करू शकतो. कितीही आपण म्हणजे फोटोशॉप हँडल करणार असलो, भले किती वर्षापासून, पण तरी थोडासा टाईम जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे लागतोच. आणि म्हणून ह्या साईट्स आपल्याला एक वरदान ठरतात मित्रांनो. जेव्हा आपल्याला काही गडबड असते त्यावेळी आपण ह्या साईट नक्की यूज केल्या पाहिजे. ह्या खूप जास्त साईट आहेत. तुम्हाला ज्या आवडल्या, ज्या साईटवर तुम्हाला जबरदस्त क्वालिटी भेटते आहे त्या साईटहून तुम्ही मस्त वर्क करून घ्या. जबरदस्त एक नंबर, हे सगळं फ्री आहे. आणि आम्हाला काय पाहिजे, फक्त एक सबस्क्राईब. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला 10 हत्तीचं बळ देत असतं मित्रांनो. आणि म्हणून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकरच भेटूया एका नवीन धमाकेदार आणि महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल, आपल्या चॅनलचं नाव आहे आदी एडिटर आणि आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आदी एडिटरला आणि आम्हाला सपोर्ट करूया. भेटूया लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिव.